तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर सकाळी सकाळी भाऊ घरी आलेला, कामाला चाललेला, त्याला चक्कर आली, मग तो घरी आलेला. मग काय मला पण सुट्टा लागलेला, तर तो बोला चल विठ्ठलवाडीला. मी बोललो ठीक आहे चल. मग काय गया विठ्ठलवाडीला आलो. रात्री मस्तपैकी बिर्याणी आणली. मग बिर्याणी वगैरे खाऊन मस्त माझा दुसरा भाऊ, छोटा भाऊ, तो आणि मी निघालो आईस्क्रीम घ्यायला. मस्तपैकी आईस्क्रीम आणली, मस्त खाल्ली. तर झोपायची तयारी चालू होती, तेव्हा छोटा भाऊ असं मस्त झाडू मारत होता. मग काय रात्री मस्त चार्जिंगला लावलेला फोन, चार्जिंगला लावूनच फोन बघत होतो. आणि हा ब्लॉग लय छोटा होता म्हणून बोललो दुसऱ्या दिवसाचा मग ब्लॉग घेऊ. मग काय मित्रांनो, दुसऱ्या दिवशी माझा भाऊ आणि मी निघालो दुसऱ्या भावाकडे, रोशन दादाकडे, कारण की त्याचा गाडीचं पेट्रोल संपलेलं. मग काय इथं स्कूटीमध्ये फुल पेट्रोल होतं. मग काय आलो इकडं घरी आणि पहिली बॉटल हे स्कूटीमधून काढली 1 लिटरची. हे बोलत होते ब्लॉग मध्ये घे, मग त्यांना ब्लॉग मध्ये घेतलं. ही पहिली बॉटल गेली 1 लिटरची. मग काय विकी दादा बा कसा बघतोय. मग काय दुसरी बॉटल पण गेली. मग काय त्याची गाडी सीएनजी वर जात नव्हती, काहीतरी उंदराने वायर कतरलेली. मग काय आम्ही निघालो उल्हासनगरला. तिकडे जाऊन गाडीची रिपेअरिंग केली, वायर वगैरे नीट लावली. ही तीच वायर आहे, ती उंदराने कतरलेली. मग काय ती वायर नीट केली मस्तपैकी. मग काय आम्ही वायर वगैरे नीट झालो, निघालो घरी. आलो घरी आजी आलेली. मग काय रात्री आम्ही निघालो. मम्मीच्या मेडिसिन असतं तिथं कल्याणमध्येच भेटतं ते मेडिसिन घ्यायला. मध्येच रस्त्यात दिसले मामा, म्हणजेच पोलिस. म्हणून मी उतरलेलो, चालत गेलो आणि मग आलो इथं. मग काय मेडिसिन वगैरे घेऊन घरी आलो मित्रांनो. तर हा ब्लॉग इथं एंड करू मित्रांनो. आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो, कमेंट, सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.